हिंदू धर्मामध्ये गाय ही पूजनीय मानली जाते। गाय म्हणजे सर्व जिवंत प्राण्याची माय, जिच्या जन्माने माणसाचे जीवन सफल झाले, जिच्या दुधाच्या एका अंशाने मानवी जीवन प्रफुल्लित झाले, अशी वंदनीय माता गाय। भारताच्या संस्कृतीमध्ये गाय हिचे मोलाचे स्थान आहे, जिने माणसाचं जीवन समृद्ध केलं। आणि ह्याच गोमातेला प्रणाम करण्यासाठी सर्वज्ञ मित्र मंडळाच्या वतीने सर्वज्ञ ट्रेडर्स, बंगाली बाबा स्टॉप, शिंदे पळसे येथे गोमाता जन्मदिन सोहळा दिनांक 29 जानेवारी 2025 रोजी साजरा करण्यात आला। या शुभप्रसंगी आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील, पाटोदा, संभाजीनगर यांचे समाज प्रबोधनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते। प्रमुख पाहुणे म्हणून खासदार राजाभाऊ आजे, विजयाप्पा करंजकर, निलिमाताई पवार, संजय अण्णा तुंगार, बाजीराव जाधव, सरपंच शिंदेगाव संजय तुंगार, गोरख अण्णा जाधव, माजी सरपंच नवनाथ गायधनी, माजी सरपंच भाऊराव पाटील तुंगार, बाळासाहेब जाधव, माजी सरपंच जगनतात्या आगळे, रमेश शेठ कटाळे, भाऊसाहेब गायधनी, सविताताई तुंगार, माधुरीताई तुंगार, पप्पू शेठ सदगीर, संपत बिन्नर, चंदूभाऊ साडे, नंदलाल सदगीर, लहानू सदगीर आदी उपस्थित होते। या उपस्थित मान्यवरांचा सत्कार गोमाता जन्मदिन सोहळा समितीच्या वतीने करण्यात आला। भास्करराव पेरे पाटील यांच्या व्याख्यानानंतर सर्व ग्रामस्थांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले। सर्वज्ञ मित्र मंडळाचे गब्बर तुंगार, योगेश जाधव, शुभम जाधव, संदीप झाडे, खंडेराव झाडे, नंदू झाडे, कुणाल तुंगार, श्रीकांत तुंगार, कैलास तुंगार, शरद तुंगार, उद्धव मते, संपत पाटील तुंगार, रमेश झाडे, राजू झाडे, जगदीश आमले, कृष्णा जाधव, सौरभ शिरसाट, अक्षय तुंगार, पंकज तुंगार, राहुल तुंगार, साहेबराव एखंडे, बाळू सरोदे, संजय चौधरी, दत्तू नरवडे, संतोष तुंगार, सुनील कटाळे, विष्णू टावरे, योगेश अमृता झाडे, साहेबराव एखंडे, अमृता झाडे, भाऊसाहेब नागरे, बाळासाहेब वेलजाडी, पप्पू कुमावत, सनी शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले। या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील हजारो नागरिक, माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि मला माझ्या जीवनात ज्यांचं प्रत्यक्ष दर्शन झालं, ज्यांच्याबद्दल मला अत्यंत आदर आहे, असे आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती कैलासवासी अब्दुल कलाम साहेब यांना वंदन करून आज या शिंदेगावमध्ये गोमातेचा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे। आणि मी माझ्या आयुष्यात पहिली वेळेस असा कार्यक्रम ऐकतोय, पाहतोय। मला ज्यावेळेस फोन केला की बा असा कार्यक्रम आहे, तर मला ते एक अचंबच वाटला, कारण गायीवर एवढं प्रेम करणारी माणसं आज भी जगात आहे। गायी सांभाळते लोक, नाही असं नाही, अनेक लोक करतात, नाही असं नाही। एवढ्या थाटात, एवढं मन लावून, एवढ्या आवडीनं गोमातेवर प्रेम करणं, तिची सेवा करणं आणि त्याला अनुसरून एखादा कार्यक्रम करणं ही काही सोपी गोष्ट नाही। माझ्या अंदाजाने हे सहजासहजी कोणाच्याही हातून उभी होणं शक्य नाही। याला काही ना काही पूर्वपुण्य लागते, काही ना काही पूर्व आई वडिलाचं, आजोबा पंजोबाचं कोणाचं तरी पूर्वपुण्य लागतं घरातलं, त्याच्याशिवाय ह्या गोष्टी, हे विचार येत नाही। 7-7, 8-8 पिढ्याचं पुण्य लागतं म्हणजे एखादी गोष्टी घडायला, ते सोपं नसतं। आणि काहीही जगात विशेष काही घडायचं किंवा विशेष काही व्हायचं तर त्याला पूर्वपुण्य लागतं, हे निव्वळ सत्य आहे। सरपंच व्हायला पण पूर्वपुण्य लागतं, मी लय वेळेस सांगितलेलं आहे। कोणी मी सरपंच होऊ शकत नाही, काही ना काहीतरी आई वडिलाचं रक्त चांगलं लागतं, कुठे ना कुठेतरी थोडंफार लागतं। झाल्यावर त्याचं रक्त नसतं ती गोष्ट वेगळी। माझं नाव तुम्ही कधी ऐकलं, माहिती घेतलं असेल, वाचलं असेल, पाहिलं असेल, ऐकलं असेल। संभाजीनगर पासून 10 किलोमीटर माझं गाव आहे। त्या लोकांनी मला 25 वर्ष त्या ग्रामपंचायतमध्ये काम करायची संधी दिली। एखाद्याला सलग 25 वर्ष ग्रामपंचायतमध्ये संधी देणं सोपं नाही, पण दिली त्या लोकांनी, त्यांचे उपकार आहे। त्या 25 वर्षात जे काही माझ्याकडून काम झालं ते लोकांनी पाहिलं, सरकारने पाहिलं, अनेक पुरस्कार मिळाले। संत गाडगे बाबा अभियानात माझं गाव राज्यात प्रथम आलं, म्हणून लोकांना माहीत झालं असं असं गाव आहे, म्हणून लोक पाहायला यायला लागले। मग काही लोकांना असं वाटलं का
याला आपल्या गावात नेलं तर आपलं काही बरं होईल. हे भाषणं, हार तुरे, शाली बिली हे काय आपल्या कधी काही नव्हतंच, कधी आयुष्यात नाही, पिढीजात नाही. आतापर्यंत 7,000 गावामध्ये गेलो. आता मलाच काही कळलं हे आहे काय नाही काय. रोज प्रवास असतो आणि एवढा प्रवास करीन असं कधी वाटलं नव्हतं. आता गाडीचं गेट उघडायचं आणि माईक पुढे यायचं. देशावर कर्ज वाढून राहिलं आणि दुसरं माणसाचं आयुष्य कमी होऊ राहिलं. रोज रोज कर्ज वाढत आहे देशावर. आपण सगळे फुकट मागतो, सरकार बी लुटून खात. माझे नाव रामेश्वर निवृत्ती सदगीर. माझा बिल्डिंग मटेरियलचा व्यवसाय आहे. माझ्या गाई दुकानातच असतं. माझ्या गाईचा हा 8वा वाढदिवस आहे माझा. कारण गाईवर विषय म्हणलं तर गाई ज्या दिवसापासून मी दुकानात ठेवल्यापासून मला काही कमी पडलं नाही आजपर्यंत. आणि त्याच्यात मला 2021ला कोरोना झाला होता. तर पूर्णपणे मी 8 दिवस गाईचं गुमित्र घेतलं. पूर्ण डॉक्टरकडे जायची मला कुठलीही गोळी आणि कुठलंही इंजेक्शन मारलं नाही. त्याच्यामुळं गाईवर माझा इतका विश्वास आहे का आईवानी प्रेम करतो मी गाईवर. रोज पहाटे येऊन गाईला चारा, भेट, शेणबिन काढणं हे सगळं काम मी स्वतः करतो आहे. त्याच्यानंतर दिवसभर पण मग गाईचे जे कामं राहतील ते माणसाकडून करून घ्यायचे. आत्ता 15 वर्ष झाली मला गाई सांभाळतो मी दुकानामध्ये. आणि गाई पण रात्रीची दुकानातच बांधलेलं असतं. गाई सकाळी पहाटे येऊन साफसफाई काम चालू असतं माझं. वाढदिवस म्हणण्यापेक्षा गायीवर तेवढं माझं प्रेमच आहे. मी माझ्या मुलांचे, बायकोचा, कोणाचा वाढदिवस केला नाही आजपर्यंत. पण गायीचा हा 2रा वाढदिवस केला. मागच्या वर्षी पण एकदम चांगला केला होता. कीर्तन ठेवलं होतं मी. यावेळेस भास्करराव पेरे पाटील यांचं व्याख्यान ठेवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर स्नेहभोजनाचा पण कार्यक्रम आयोजित केला आहे. सदगीर परिवार हा यांच्या कुटुंबातील अनोखा उपक्रम आमच्या पंचक्रोशीमध्ये गेले 8 वर्षापासून त्यांचं गोमातेवरचं प्रेम बघून पंचक्रोशीला सुद्धा हेवा वाटेल असं त्या परिवाराचं काम आहे. व्यवसायात म्हणा, समाजसेवेत म्हणा, सामाजिक राजकीय सगळ्याच घटकामध्ये सदगीर परिवार हा या पंचक्रोशीत नावाजलेला आहे. त्यांनी हा अनोखा उपक्रम म्हणजे गोमातेचं पूजन आणि गोमातेचे फायदे या कालच्या त्यांच्या गावकरीच्या न्यूजपेपरच्या माध्यमातून सर्व पंचक्रोशीला नव्हे तर जिल्ह्याला बघावयास मिळाले. कोरोना काळातील त्यांनी ज्या गोमूत्रापासून झालेला आरोग्यासाठी फायदा, कारण ह्या ज्या पुरातन गोष्टी आहेत त्या आज पण त्यांनी गोमातेच्या माध्यमातून जिवंत ठेवलेल्या आहे. आणि निश्चितच पंचक्रोशीला त्याचा फायदा होईल. गोमातेचं प्रत्येक नागरिकांनी पालन करावं. जसं सदगीर परिवार आज या गोमातेचं पालन करतो आहे. या गोमातेपासून अनेक फायदे आहे हे कालच्या त्यांच्या आम्हाला गावकरीच्या बातमीतून बघावयास मिळाले. आणि पुढील तरुणांनीसुद्धा पंचक्रोशीतील मी या सदगीर परिवाराला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आणि त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचा खरोखर आमचा पंचक्रोशी लाभ घेईल हीच सदिच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गोमाता जन्मदिन सोहळ्याच्या निमित्तानं आलेले आहे. सर्व मित्रपरिवारांचे, सर्वज्ञ ट्रेडर्स मंडळ आणि सदगीर परिवाराच्या वतीने आम्ही इथं स्वागत करतो. ही जी अभिनव कल्पना आमचे मित्र सदगीर पिंटू शेठ सदगीर यांना सुचली, तेव्हा ही अभिनव कल्पना आम्हाला सर्वांना एक वेगळं भान देऊन गेली की समाजाप्रती आपण आपलं काहीतरी जबाबदारी किंवा आपलं कर्तव्य, आणि त्या कर्तव्याच्या माध्यमातून आणि त्याच पद्धतीने गोमातेची सेवा. आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे किंवा सर्वश्रुत आहे की गोमाता म्हणजे 33 कोटी देवांचा वास आहे. आणि ह्या माध्यमातून कुठेतरी गोमातेचा जागर करण्याचा, त्या सोहळा करण्याचा हा अभिनव उपक्रम त्यांच्या मनामध्ये आला. हे त्यांची कुठेतरी त्यांचं एक सांस्कृतिक ठेवा म्हणा किंवा त्यांची धार्मिक भावना, त्यांचे संस्कार, आईवडिलांकडून त्यांच्या मनावर बिंबवलेले संस्कार, या संस्काराच्या माध्यमातून हा उपक्रम आम्ही साजरा केला. हे सलग 2रं वर्ष. पहिल्या वर्षी आम्ही हरिभक्त परायण ज्ञानेश्वरीताई भोजने यांचा कार्यक्रमाचा कीर्तन या इथे कार्यक्रम इथे सादर केला. आणि ह्यावर्षी समाज प्रबोधनकार पाटोदा गावचे सरपंच, आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचा पण आता आम्ही उपक्रम व्याख्यानाच्या माध्यमातून इथं आम्ही ठेवलेला आहे. तरी ह्या माध्यमातून समाजामध्ये जनजागृती करण्याचं काम, तेव्हा समाजामध्ये एकोपा निर्माण करण्याचं काम आणि गावामध्ये एकता टिकून राहणं असो किंवा समाजामध्ये एक सरपंचाचं काय कर्तृत्व असतं किंवा एक भूमिका काय असते आणि एक सरपंच गावाला कोणत्या स्टेजला नेऊ शकतो, या सर्व गोष्टी समोर ठेवूनच आम्ही इथं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही सर्वज्ञ मित्र मंडळाच्या वतीने स्वागत करतो. धन्यवाद.
आमचे मित्र रामेश्वर सदगीर यांच्या वडिलांचा वडिलोपार्जित दुग्ध व्यवसाय होता. त्याची आवड म्हणून त्यांनी त्यांच्या दुकानावर गोमातेची सेवा करता येते. मला असं वाटतं महाराष्ट्रात हा पहिलाच अभिनव उपक्रम असेल की गाईचा वाढदिवस इतक्या मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आहे. पाटोदा गावचे आदर्श सरपंच श्री भास्करराव पेरे पाटील यांचं व्याख्यान या ठिकाणी ठेवलेलं आहे. त्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम या ठिकाणी होणार आहे. धन्यवाद. आणि आमचे जवळपास 30 वर्षापासूनचे संबंध म्हणजे त्यांच्या वडिलांपासून आम्ही त्यांना ओळखतो. एकदम म्हणजे धार्मिक कुटुंब, म्हणजे त्यांचे वडील असतील, ज्यावेळेस वडील त्यांची त्र्यंबकेश्वरची वारी असो, पंढरपूरची वारी असो, असं हे कुटुंब, असे त्यांच्या वडिलांचे संस्कार असलेली ही मुलं, त्यांचे घरात पहिल्यापासून धार्मिक वातावरण. आणि हा जो त्यांनी आता हे जे गोमातेचा जो वाढदिवस साजरा करायचा हे त्यांनी उपक्रम चालू केलेला आहे, ह्या आमच्या पंचक्रोशीत पहिलं त्यांनी सुरुवात केलेली आणि अतिशय अभिमानास्पद हे त्यांचं काम चालू आहे. आणि गोमातेचं त्यांचं जे प्रेम, कारण गोमातेला आपण पण सांभाळतो, परंतु ते जितक्या प्रेमाने त्या गोमातेला सांभाळतात, त्यांचा सांभाळ करता आणि असा जे उपक्रम करता. आता त्यांनी त्या ठिकाणी हा उपक्रम वाढदिवस साजरा करण्यासाठी भास्करराव पेरे पाटील म्हणजे त्यांनी 2 उपक्रम केले. एक समाजाला बी प्रबोधन होणार आणि दुसरं गोमातेचे बी आपण का पालन करावं, गोमातेचे फायदे काय आहे, या गोष्टीचं सगळं त्यांनी करत असतात. अतिशय हे सदगीर कुटुंब हे धार्मिक कुटुंब आहे, खूप चांगलं कुटुंब आहे आणि मी त्यांना माझ्या ग्रामपंचायत चांदगिरीच्या वतीने आणि कटाळे कुटुंबांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचे असेच उपक्रम चालू. स्टार न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक.